तिरुपतीवरून रिटर्न जायला निघालेलो आहोत। तर जसे आपण बसने आलेलो येताना A few moments later. कंप्लीट 2 आवर्स झाले तरी आपण अजूनही इथे तिरुमला मंदिराच्या जवळच आहोत। तुम्ही बघू शकता ज्या एंट्रन्स गेटच्या बाहेर आत्ता आपण जस्ट आलेलो आहोत 2 आवर्स नंतर। ते सुद्धा खूप साऱ्या गाड्या आहेत कारण इकडे ट्रॅफिक जाम आहे, वन वे चालू आहे। तिकडून येणाऱ्या गाड्या जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत इकडच्या गाड्या पूर्ण थांबवून ठेवल्या होत्या आणि त्याला कंप्लीट 2 तास होऊन गेलेले आहेत। मागे आलेल्या फ्लडमुळे इथे रस्त्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि त्या कामामुळेच आपल्याला इथे 2 तास कंप्लीट इथे थांबावं लागलं आहे। आणि आमची फ्लाईटचा टाईमसुद्धा 7:55 होता, तर 7 तर आम्हाला आता इथेच वाजून गेलेले आहेत। आता इथे बघू इथून पुढे आपलं काय होणार आहे। नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडका अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या ब्लॉगमध्ये आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स, CRO ऑफिस आणि एअरपोर्टला पोहोचेपर्यंत आलेला आहे एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स। तर हा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे पहा। तर आपल्याला आता वेळ भेटलेला आहे, तर आपण आता आज सर्व शॉपिंग मॉल जे आहे ते सर्व फिरायचं आहे आणि सर्व मी तुम्हाला दाखवते इकडे शॉपिंग मॉलमध्ये सुद्धा काय काय मिळतं ते। मस्त आपल्याला इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे इथे ज्वेलरी मिळत आहे, बघू शकता। तर इथे बालाजीला सुद्धा वरती आपल्याला अशा प्रकारची ज्वेलरी इथे मिळत आहे। तो आता जसा ट्रेंड चालू आहे तशाच प्रकारे इथे मिळत आहे। इसका कितना प्राइस है? 250। हे ऑक्साइडचे आहेत इथे बऱ्यापैकी खूप सारे डिझाईन्स आहेत। SV शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि जिथे आपण ही ज्वेलरी पाहिली ते SV शॉप आहे। तर इथे सर्व प्रकारची ज्वेलरी मिळते, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे। तर किंवा तिरुपतीला आला तर नक्की इथे सुद्धा भेट द्या। तर इथे छोटे छोटे असे शॉप आहेत, तिथे टॉयज वगैरे पण मिळतात। म्हणजे इथे आपण आलो का एकदा ह्या मॉलमध्ये आलो का सर्वच आपल्याकडे इथे मिळतं, तुम्ही पाहू शकता। तर इथे तिरुपतीचे फोटोज वगैरे आहेत, बऱ्यापैकी फ्रेम्स आहेत आणि स्टोरमध्ये वगैरे सुद्धा या लोकांनी इथे बनवलेले आहेत फ्रेम। तर खूप सुंदर असे फ्रेम्स आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचं इथे प्रत्येक एक शॉप सोडला की 2-3 शॉप असे ज्वेलरी आणि बँगल्स शॉप्स आहेत, तर बघू शकता। आणि खूप सुंदर असे कलर, ते आर्टिफिशियल फ्लावर्सचे माला वगैरे आहेत अशा प्रकारे, जे आपल्याला होम डेकोरेशनसाठी किंवा मंदिर डेकोरेशन करतो आपण नॉर्मली। तर भैया इसका कितना चार्जेस है? इसका और आपके हाथ में है उसका भी बता दो। 800 रुपये। और कितना फीट है ये? इतना ही आहे। आपने फोल्ड किया हुआ आहे ना। मेन डोरला आपल्याला हे पूर्ण असं कवर करता येतं, एक तोरण आणि हे दोन्ही साईडला असे ह्या अशा माला येणार फ्लावर्सच्या। तर मेन डोरला खूप असं ॲट्रॅक्टिव्ह असं डेकोरेशन होऊन जातं आपलं, म्हणजे आर्टिफिशियल फ्लावरपासून। तर खूप छान बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्हरायटी पण मिळते आपल्याला। इसका चार्जेस बता दो ना एक बार। इसमें देना 550। हाँ, म्हणजे फुल डोरला आपण हे कवर करू शकतो। इसका कितना चार्जेस है? 550। मतलब कौन सा भी लेंगे वो 550 में। ऐसा आइटम है ना। हाँ। 850। थोडं शेप वेगळे आहेत और फ्लावरच्या शेपच्या हिशोबाने चार्जेस आहेत इकडे। तर जसे बॉम्बेला वगैरे रेट असतात तसे तिथे या पर्सचे वेगवेगळ्या रेट्स आहेत। खूप मोठं असं शॉप आहे इथे, हे सर्व आपल्याला एकाच ठिकाणी शॉपिंग मॉलमध्ये मिळत आहे। तर लहान मुलांसाठी टॉयज आहेत बऱ्यापैकी खूप छान अशा। तर इथे हे अशा प्रकारे केरळा स्टाईल, साऊथ इंडियन स्टाईल असे फ्रॉक्स आणि जे केरळा स्टाईल वगैरे असतात ड्रेस तसे आहेत बऱ्यापैकी लहान मुलींना, म्हणजे अगदी लहान मुलींनासुद्धा आपण घेऊ शकतो आणि अगदी कमी रेट आहे त्याचे, म्हणजे आपण आपल्या साईडला घेतो त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी आहेत। तर आता इथे मी सुद्धा घेणार आहे 1-2, तर बघूया आपण ह्याच्याकडे कसे चार्जेस आहेत ते। ये 16 नंबर है, ये भी 350, 1.5 साल का बचत है। ये भी 18 नंबर है, ये भी 350 रुपये पड़ता है। ये 32 नंबर आता है, ये 12 साल का वो साइज आता है, उससे बड़ा नहीं आता है, 12 साल का चलता है। हाँ चलेगा। इसका कितना है चार्जेस? इसका 600 है। हाँ इसका 350 है, सब 3। हाँ अच्छा, अभी बॉयज़ के लिए भी जो है वो बता दो। 2-3 शर्ट आता है। हाँ
ये ऐसा रहता है क्या, खाली उसको ऐसा स्टिकरिंग आता है, स्टिक रिंग आता है? हाँ स्टिकरिंग और इलेक्ट्रिक आता है, दोनों आता है। फिर ये नंबर है 2 साल का 1 साल का चलता है। चलता है। और इसका चार्जेस कितना है? चार्जेस है 350। ये एक मॉडल आता है, ये धोती धोती मॉडल है। हाँ, इसका 500 रुपये आता है। आजूबाजूचा परिसर आहे, मॉलच्या आजूबाजूचा किंवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. तर हा रात्रीचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. तर रात्रीचे 11 वाजलेले आहेत तरीसुद्धा इथे बऱ्यापैकी पब्लिकसुद्धा आहे. अजूनही दर्शन वगैरे पण चालू आहे. लास्ट 12 वाजताचं आपलं हे शेवटचं दर्शन असतं. त्यानंतर मग अर्ली मॉर्निंग 4 o'clockला वगैरे परत दर्शन चालू होतं. स्नॅक्स वगैरे आणि जे पण खायचे शॉप आहेत, म्हणजे इथे आपण नाश्ता वगैरे सुद्धा करू शकतो. म्हणजे एवढ्या उशिरा रात्रीसुद्धा लोक बऱ्यापैकी इथे खायला आलेले आहेत. म्हणजे दर्शन संपलं का येऊन इकडे लोक नाश्ता वगैरे करतात, कारण इथे सर्व रेस्टॉरंट जे आहेत ते बंद आहेत. कोरोनामुळे सर्व रेस्टॉरंट बंद असल्यामुळे ब्रेकफास्ट करायला, लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं आता सध्या इथेच होतं आहे. तुम्ही बघू शकता आता एवढ्या उशिरासुद्धा इथे खूप गर्दी आहे. हे मंदिराच्या समोर अगदी म्हणजे ज्यांच्याकडे रूम वगैरे अवेलेबल नाही आहेत किंवा रूम मिळालेले नाहीत, कारण इकडे सगळे ऑनलाईन सिस्टीम असते, तर रूम वगैरे अवेलेबल नसतात, त्यावेळेला बऱ्यापैकी लोक इथे झोपायची वगैरे चांगली सोय होते, त्यामुळे इथे लोक उतरतात. आणि बघू शकता किती मोठा स्पेस इथे दिलेला आहे. इथे अगदी 100 मीटरवरती वॉशरूम वगैरेची सोय पण केलेली आहे. त्यामुळे अगदी ज्यांच्याकडे रूम वगैरे नसतील, रूम नाही मिळाले ऑनलाईन, तर ते इथं लोक येऊन राहतात आणि वॉशरूमची वगैरे सगळी व्यवस्था अगदी छान होते. आणि हा तिरुपतीमधील म्हणजे तिरुमलामधील मंदिराजवळील अगदी सर्वात मोठा कल्याणकट्टा आहे. म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये केस कटिंग केलं जातं. खूप मोठं आहे हे, तुम्ही पाहू शकता. आपण हे सर्व रात्रीचं शूट केलेलं आहे, कारण दिवसा खूप गर्दी असल्यामुळे एवढं व्यवस्थित आपल्याला इथे शूटिंग करायला मिळत नाही. इथे अगदी मंदिराच्या आवारात अगदी बघू शकता लोकांना झोपायला वगैरे छान अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे पावसातून सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. वॉश बेसिन वगैरे अगदी पुरेपूर छान अशी व्यवस्था असते इथे तिरुपतीला. तिरुपती बालाजीला आपण जेव्हा वर चढून येतो तिथपासून बॉटल पूर्णपणे बॅन आहेत, कारण एवढं मोठं फ्लड येऊन गेला इथे. प्लास्टिकच्या बिस्लरी बॉटल जे पण असेल ते प्लास्टिक पूर्णपणे बॅन आहे. त्याच्या जागी काचेच्या बॉटल इथे सुरुवात झालेली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. आणि इथे अशा प्रकारे छोटे छोटे वॉटर सप्लायज, छोटे छोटे म्हणजे पिण्यासाठी पाणी त्या लोकांनी मंदिरातर्फेच केलेलं आहे. तर इथे TTD जलप्रसादम म्हणून आहे, तर अशी सेवा यांनी चालू केलेली आहे. आणि जे इथे पाणी कोणी नाही घेणार त्यांच्यासाठी काचेच्या बॉटल इथे उपलब्ध केलेल्या आहेत. पर बॉटल 60 रुपीज आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे रेल्वे रिझर्वेशन काउंटर आहे, तर इकडे रेल्वेचं आपण रिझर्वेशनसुद्धा करू शकतो. हे सर्व आपल्याला तिरुपती बस डेपो आहे त्याच्या म्हणजे त्या एरियामध्ये सर्व हे आपल्याला जवळजवळ मिळतं. आणि हे CRO ऑफिस आहे. इथं रूम अलॉटमेंट होते, म्हणजे आपल्याला जी ऑनलाईन आपण रूमचं बुकिंग केलेलं असतं तर इकडे आपल्याला ती अलॉट केली जाते. ऑप्शनचं इथे बाहेर बघू शकता तुम्ही, इंडिकेटरवर आपले नंबर दिसतात. तिकडे आपलं जेव्हा प्रोसेस कंप्लीट होते तर इकडे आपले नंबर दिसतात. त्या नंबरच्या हिशोबाने आपल्याला रूम घ्यायचा आहे. जिथे कुठे आपल्याला रूम अलॉट झाला असेल तिथे आपण रूम घेऊ शकतो. तर प्लास्टिक बॉटल बॅन आहेत आणि त्या जागी अशा प्रकारे काचेच्या बॉटल आलेल्या आहेत. याच्यामध्ये अगदी मिनरल वॉटरपासून पॅकेज ड्रिंकिंग वॉटरपासून सर्व अवेलेबल असतं. तर ही बॉटल 60 रुपीजला पडते आणि ही आपण जर एम्प्टी रिफंड केली तर 30 रुपीज आपल्याला रिफंड देतात. तर आपण आता तिरुपतीवरून रिटर्न जायला निघालेलो आहोत. बस होती ती तिरुपतीमध्येच ॲक्च्युली 2 तास लेट झाली आणि फ्लाईटच्या हिशोबाने आपण निघालेलो तिकडून 4:30 वाजता आणि आपली फ्लाईट होती 7:55ची.
पण 2 तास जागेवरच बस थांबली होती आपली तिरुमलामध्येच आणि खूप ट्रॅफिक होतं कारण जे मध्ये फ्लड येऊन गेलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व रस्त्यांचं वगैरे खूप नुकसान झालेलं होतं. त्यामुळे ते काम चालू आहे त्यामुळे सर्व गाड्या थांबून होत्या एका एक्सपिरियन्सही आला. असं वाटलं आता फ्लाईटसुद्धा मिस होणार. आणि त्यातून आम्ही अगदी वेळेत आलो पण अगदी एअरपोर्टला पोहोचल्याच्या नंतर आपली फ्लाईटसुद्धा हाफ एन आवर डिले आहे. खरंच लकीली आज खूप मोठ्या ह्याच्यातून अगदी व्यवस्थितपर्यंत आलेलो आहे आणि आम्ही आता इथे एअरपोर्टवर पोहोचलो आहे. लकीली आमचं चेकिंग आणि बोर्डिंगसुद्धा लकीली अगदी परफेक्ट झालं कारण फ्लाईट डिले झाल्यामुळे सर्व अगदी व्यवस्थित झालं. तर असा माझा इथं तिरुपतीच्या प्रवासाचा एंड झाला. म्हणजे इथे आपला प्रवास संपला. इथून आता फ्लाईटने आपण मुंबईला रवाना होत आहोत. तर बघूया आता फ्लाईट आपली किती वाजता येईल. फायनली आपण आता फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत. तर आपलं फ्लाईट टेक ऑफ व्हायला अजूनही वेळ आहे. तर मी थोडंसं बोलते तुमच्याशी. तर तुम्हाला मी बोललीच आहे की आपलं किती लेट झालं पण फ्लाईट डिले झाल्यामुळे आपला तो पिरियडसुद्धा अगदी व्यवस्थित पार पडला. आणि आता लकीली मी फ्लाईटमध्ये आहे आणि फ्लाईट टेक ऑफ व्हायला 15 मिनिट्स आहेत. तर ही तिरुपतीची जर्नी आहे त्याचे मी सिरीजमध्ये ब्लॉग केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच हे सर्व ब्लॉग अगदी एन्जॉय कराल. असेच नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. की अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी आणि रेसिपीजसाठी नक्की प्रगतीच रेसिपी तडकाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन रेसिपीज आणि भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत आणि रेसिपीसोबत. धन्यवाद.